गिरीश महाजन आणि अब्दुल सत्तार दोघंही आपल्या सोबत आहेत। आता मी त्यांच्याशी जे बोलत होतो ते तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे यांनी भाजपला आवाहन केलं आहे की सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांचा पराभव करण्यासाठी एकत्र या। काय प्रतिक्रिया आहे? काय बोलू मी या विषयावर? या विषयावर काय उत्तर द्यावं? आम्ही महायुतीमध्ये आहोत, आम्ही सर्वजण एकत्रितपणे लढतो आहोत, आम्हाला सरकार आणायचं आहे, बहुमत आणायचं आहे, ते येणार आहे आणि अशा पद्धतीने ते भाजपला आव्हान करतायत। अशास्पद गोष्ट आहे मला असं वाटतं। उद्धवजी आता काय करतात आजकाल त्यांना कळत नाही मला असं वाटतं। बरं, नाही त्यांना सिल्लोड पुरतं या, आपलं काही मतभेद असतील तर ते असू द्यात, आपण बोलायला तयार आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे। नाही, असं आमच्याकडून काही बोलणी होणार नाही, आम्ही असं काम कधी करत नाही। बरं, पण तुमची भाजपा, स्थानिक भाजपा तर उद्धव ठाकरेंसोबतच दिसते आहे। काही उद्धव ठाकरे सोबत नाही आहे, असतील काही मतभेद काही लोकांचे असतील, पण भाजप पक्ष, खरं आमचे नेते, प्रमुख पदाधिकारी हे सगळे अब्दुल सत्तार साहेबांबरोबरच आहेत। त्यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, सत्तार म्हणत होते। आता त्यांना मला जास्त, माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती, कारण ते त्यांच्यासोबत राहिलेले आहेत, मी काही त्यांच्यासोबत जास्त राहिलेलो नाही। मी यासाठी बोललो साहेब, मी यासाठी बोललो महाजन साहेब का ते भाजपशी युती करून मला पाळण्याचा बोलू लागले, तर मी म्हणलं यांच्या डोक्यावर परिणाम आहे, पण इतकंच बोललो मी। आणि परिणाम तुम्ही राज्यामध्ये आमची युती आहे भारतीय जनता पार्टीची, ते बाकीचे लोक सोडा काही, परंतु युती पक्की आहे आणि तो युतीमधला एक माणसाचा सपोर्ट म्हणजे किती दुबळा असेल, शिवसेना किती -0 असेल का ते देवेंद्रजीच्या भाजपकडं भीक मागू लागले मताची, याच्यावरून अंदाज लावा त्याच्या डोक्यावर परिणाम आहे। काय प्रतिक्रिया आहे आता तुमच्या समोर? आता दिली ना त्यांनी प्रतिक्रिया, मी काय बोलू? त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल ते बोललेत, पण निश्चित त्यांच्या पायाखालची वाळू तर सरकलेली आहे, खरं सरकलेली। आता आम्ही महायुतीत असं म्हणता येईल का? आम्ही म्हणू का राष्ट्रवादी शरद पवार साहेब गटाला, महायुतीचे तुमच्या जवळचे नेते तर म्हणतात ना सिल्लोडचा पाकिस्तान झालाय म्हणून? कोण? हे बघा, ते कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणत त्याची मला माहिती नाही, पण मी आपल्याला सांगतो की या ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये लढतो आहोत, आम्ही सोबत आहोत आणि अब्दुल सत्तार मोठ्या मताधिकारी निवडून येतील। धन्यवाद। हे दोनही नेते होते युतीचे आणि युतीच्या वक्तव्यानंतरची त्यांची ही प्रतिक्रिया होती। उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर आपण भाजप आणि शिवसेनेला एकत्र येऊन या सगळ्याबद्दलची प्रतिक्रिया विचारली आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।